साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादामागे शिर्डीचं अर्थकारण कारणीभूत असल्याचा आरोप पाथरीमधल्या बैठकीमध्ये करण्यात आलाय। शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीमुळे कोट्यवधींची उलाढाल होते आणि ही आर्थिक उलाढाल आणि साई भक्तांची गर्दी कमी होईल यामुळे पाथरीला विरोध होत असल्याचा आरोप या बैठकीमध्ये करण्यात आलाय। आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली पाथरीमध्ये बैठक पार पडली आणि त्यात शिर्डीवासीय मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप दुर्राणी यांनी केलाय। आता बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून, कारण ते इथले आहेतच, इथून ते एक वेळेला विधानसभेवरती पण गेले होते, आपण जरा तांत्रिक गोष्टी पण समजून घेऊ। बाबाजानी, आता कोणी तुम्हाला असं विचारलं की धार्मिक ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ज्याला सबस्टँटिव्ह एव्हिडन्स आपण म्हणतो असे पुरावे तुम्हाला देता येत नाहीत पाथरीकरांना, मग काय तुम्ही म्हणाल? कसं देता येत नाही? म्हणजे हे जे मंदिरची जे उभारणी झालेली आहे हे त्यांचा राहता घर होता। याच्या नगरपालिकेमध्ये रेकॉर्डसुद्धा आहे। 1950 पासून आमच्याकडे नगरपालिकेत रेकॉर्डसुद्धा आहे। काय रेकॉर्ड आहे ते? नगरपालिकेच्या रेकॉर्डामध्ये अण्णासाहेब भुसारी हे नावाने ते जागा त्यांची आहे आणि हे भुसारी कुटुंबातले आहे साईबाबा। मूळ वादच तो आहे आमदार साहेब, की ही मान्यता शिर्डीकरांना मान्य नाही आहे की ते ब्राह्मण होते, ते भुसारी होते, ते हिंदू होते। ते ब्राह्मण कुटुंबातले होते आणि 1972ला साई चरित्र एक पुस्तक प्रशातिक शिर्डीहून झाला होता आणि त्याचे 8वे वृत्तीमध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे की साईबाबाचा जन्म हे पाथरी इथे झाला। शिर्डीकर असं म्हणू शकतात की तुम्हाला ह्या गावामध्ये आर्थिक सुबत्ता हवी आहे म्हणून तुम्ही हे सगळं घडवून आणताय। आता हे ज्यावेळेस या मंदिरची आम्ही उभारणी केली त्याच्यानंतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली। इथं येण्यासाठी सगळे रस्ते नाही। बाहेरचे मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, विविध राज्यातून ते भाविक टुरिस्ट येतात आणि ते विशेष करून एक लक्झरी बसमध्ये येतात आणि लक्झरी बसमध्ये आल्यानंतर त्यांची महिला असेल, त्याचे पुरुष असतील, त्याचे वयोवृद्ध असतील, लेकरं असतील, लांब गाडी उभं करून इकडं पायी यावं लागते। एखादी 4 व्हीलर मंदिरापर्यंत त्याला विचारत यावं लागते की मंदिर कुठं आहे म्हणून। असं त्या ठिकाणी आमची उद्देश एवढाच आहे की पाथरीमध्ये हे जन्मभूमी आहे, ह्याचा विकास व्हावा, परिसर डेव्हलप व्हावा। ह्या ठिकाणी रोज 4-5 हजार भाविक येतात, त्यांची गैरसोय होती, त्यांची सुविधा मिळावी, हे आमच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याला विरोध करण्याचं काय कारण आहे? तिकडची गर्दी इकडे आली तर तिथल्या अर्थकारणाला धक्का बसेल असं त्यांचा समज आहे। आता त्यांचा समज काय होऊ शकतो ते समजायला काय, पण लोकांची श्रद्धा आहे। लोकांची श्रद्धा जर जन्मस्थाना बी जाण्याची आहे, कर्मभूमीला बी जाण्याची आहे, जन्मभूमीला बी जाण्याची आहे, तर मग लोक ठरवितील, दोन्हीकडे येतील, ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही माझ्या हिशोबात। मुख्यमंत्र्यांनी पाथरीच्या विकासासाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत। नाही, मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मीडियासमोर बी सांगितलं की आम्ही साई जन्मभूमीचा विकास आराखडा मंजूर करून लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय। हा प्रश्न का विचारला, कारण आता बातमी अशी येते की शिर्डीकरांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली। आता नाही, ठीक आहे, मुख्यमंत्री आता राज्याचे मुख्यमंत्री आहे, ते त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ शकतात, आमचंही म्हणणं ऐकून घेऊ शकतात। आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे, अरे आम्ही जे पैसे मागतो साई जन्मभूमीसाठी मागतो, मंदिरासाठी मागतो, शहराच्या विकासासाठी मागतो, येणारे भक्ताची सोयीसुविधा देण्यासाठी मागतो, हे इतर काही दुसरे कामासाठी मागत नाही आणि शिर्डीकराचा ह्याला विरोध करण्याचं काही कारण नाही। धन्यवाद आमदार। माझा सहकारी पंकज क्षीरसागर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, पाथरी। हे झालं अर्थकारण। पाथरीतल्या एका 80 वर्षांच्या आजींना आम्ही गाठलं आणि त्यांना साई मंदिराविषयी विचारलं तेव्हा त्या काय म्हणाल्या ते ऐका। ह्या हरिबाई आहेत। हरिबाई, माहेर बोंदरवाडी किती लांब आहे इथून? हरिबाईला बोलू दे। हा, हो तितकंच आहे। हा, 10 किलोमीटर। आता लग्न होऊन तुम्ही इथं आलाव तर इथं काय होतं? इथं होते ना, खोली होती, ते वाडा होता, एक खोली होती मस्त, फुटू होता द्यायचा मोठा। हा, भजन दर गुरुवारी करीत होते इथं बी, भजन व्हायचं। हो, दर गुरुवारी भजन करीत होते। वाडा केवढा मोठा होता? वाडा लगी मोठा होता पण पळड्याला होता आणि एकच खोली नादर होती। नादर खोली होती। आणि केव्हा भजन व्हायचं तिथं? संध्याकाळी गुरुवारी, दर गुरुवारी होतं।
दर गुरुवारी व्हायचं. हं. तुम्ही जात होता का? हो आमच्या म्हातारं प्रसाद करीत होते. ते नंदई वारली ती. जे मत या आजींचं आहे तसंच इथल्या हिंदू मुस्लिम समाजातल्या नागरिकांचं सुद्धा आहे. स्थानिकांच्या मते साईबाबांचा जन्म हा पाथरीमध्येच झालाय आणि इतकंच नाही तर साईबाबा हे कोणत्या एका धर्माचे नव्हते असंही त्यांचं म्हणणं आहे. पाहूयात. कुठले होते साईबाबा? पाथरी के जन्म है पाथरीचा. कशाच्या आधारावर? कहते हैं पुराने लोग। पुराने लोग कहते हैं. आपके भी जो जो पूर्वज थे. हम 24 साल से देख रहे हैं वो मंदिर में जो तो पूजा वगैरह होती है। अच्छा. 24 साल हो गया, 96 से चालू है। तो आप भी मानते हैं कि साईं बाबा जो हैं यही के थे? हाँ ये जन्म है। हाँ, बताइए. पाथरी के थे वो। लेकिन कुछ लोग कहते हैं वो कहाँ से आए थे, किसी नहीं को? नहीं, कहाँ से नहीं, जब से हमको समझता तो पाथरी से सुनते हम, बाकी नहीं मालूम हमको. सर आमचे पुरख्यापासून आम्ही हे विचार सगळे आमच्या खानदानीपासून आम्हाला एक कळण्यात आला की साईबाबा जन्मस्थान पाथरी प्रॉपर आहे. और आम्ही सुद्धा इथं जाऊन आमच्या डोळ्यानं पाहिलं की बाबा जुने काळातले आमच्याकडे प्रूफ काय आहे की बाबा जे साईबाबा जन्मस्थान आहे हे पाथरीच आहे और हे पाथरीच आहे. लोक म्हणत असं शिर्डी आहे हे आम्ही मान्यता करू शकत नाही कारण की आमच्याकडे प्रूफ आहे. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे जे आमच्याकडे जे लाजने जुने गौशले इतके आहे की ते खूप जुने आहेत सर. और हम जे हमारे जो पूरे पुरखे हमारे सुनते हैं हम तो यहाँ के छे बोल के जन्मस्थान हमें ये मालूम. बताइए, आपके जो पुरखे थे वो क्या बताते हैं? ये जन्मस्थान यहाँ का है और साईं बाबा प्रॉपर यहाँ के है और उन्होंने कभी जात भेद नहीं बताए और सबके लिए वो सबका मालिक एक बोल के चलते थे. ऐसा बताते थे. हाँ और वो जो चमत्कार वाली बात है वो भी कहीं आपने सुनी हाँ थी? हाँ सुनिए थी. क्या सुनी थी आपने? यहाँ पर चमत्कार ऐसा बताते थे कि कुछ भी कुछ अड़चन आ जाए या कुछ परेशानी आ जाए तो वो किसी को ऐसे नहीं बोलते थे कि वो कौन सी जात के है क्या है, सिर्फ सबके सॉल्व करना उनका काम था. ठीक. चला, हे जरा मुस्लिम बांधव झाल्यानंतर जरा हिंदू बांधवांचं काय मत आहे तेही जाणून घेऊया. हां, बोला. साईबाबाची जन्मभूमी पाथरीच आहे. जिथं त्यांच्या घरी आता तिथं मंदिर झालंय त्याच्या बाजूलाच माझं घर आहे. बरं. तुमचं घर? पाठीमागं. हां. तर आमची आजी हे सांगायची की ते साईबाबा, परंतु ते लहानपणीच आई वडील वारले असं सांगतात बरं का. मग ते भ्रमंती निघाले. तर ह्या इथे सेलू म्हणून गाव आहे तिथं ते बाबासाहेबाचं मंदिर, तर तिथं त्यांचा संपर्क आला म्हणून त्या पोथीमध्ये आहे. पण त्या सेलूला बाबासाहेबाचं मंदिर आहे. बाबासाहेब त्यांचे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु बाबासाहेब महाराज व्यंकोबा. तिथून त्यांनी बोध घेऊन मग ते शिर्डी वगैरे प्रस्त, पण मूळ जन्म इथला पाथरीचा. आणि जी जागा आहे साहेब ती आमच्या प्रत्येक पिढीने सांगितली ही जागा साईबाबाचे जन्मस्थळ आहे म्हणून. पण आमच्या तिथं आणि जवळच या घर साई मंदिरासाठी इथल्या भागवान समाजानं आपले घर रिकामे करून, जे आता सध्या साई मंदिर आहे का, भागवान समाजानं आपले घर करून त्यांनी जागा दिली. मुसलमान लोकांचं सहकार मिळालं. कुणीही पहिली जागा भागवान समाजाची 10 घर स्वतःहून त्यांनी जागा दिली सध्याच्या मंदिरासाठी. नमस्कार, मी पंकज क्षीरसागर. आज साईबाबांच्या जन्मभूमीवरून जो वाद सुरू झाला आहे त्या संदर्भात पाथरी येथील साईबाबांच्या मंदिर संस्थानामध्ये नेमकं काय आहे, इथं काय पुरावे आहेत आणि इथं काय जतन करण्यात आले हेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सुरुवात करूयात. या परिसरामध्ये साईबाबांची पंचधातूंची मूर्ती आहे जी 1978ला तिची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आपण ही बघू शकतो की ज्या पद्धतीनं शिर्डीमध्ये साईबाबांची मूर्ती आहे त्याच पद्धतीनं पाथरीमध्ये सुद्धा ही पंचधातूची मूर्ती आहे आणि जवळपास 1978ला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे.
हा साईबाबांचा जो जन्मघर आहे त्या जन्मघरातला दुसरा भाग आपण बघतोय. आता गुरुजी इथं काय आता पुढे आहे इथं? बाबांच्या घरामध्ये सर जुन्या काळामधला जो आडा होता तो आता बाबांच्या घरातील आतमध्ये आहे तो. तर आता त्या साधारणतः त्याला एक 100 वर्षे पूर्ण झाली. बरं. आडा आहे. इथून पाणी घेतलं जायचं का? हां, बाबांचे आई वडील यातून पाणी यूज करण्यासाठी घेत असत. आता साईबाबांच्या तळघरामध्ये आपण आलेलो. इथं ह्या मंदिराच्या तळघरामध्ये नेमकं काय आहे इथं ते जाणून घ्यायचं आपल्याला. वास्तूंसह अनेक पुरावे या परिसरामध्ये आहेत जे की आपण आता या जाणून घेतलेले आहेत. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, पाथरी.